जय शिवराय। या शिवस्वराज्य यात्रेच्या जळगाव जिल्ह्यातून सुरू होणाऱ्या या टप्प्यासाठी ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ते स्वाभिमान, निष्ठा आणि एक धडाडीचं नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे ते माझे मार्गदर्शक, पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबप्पा देवकर, माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील, युवकचे प्रदेश अध्यक्ष महबूबाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, पंडितजी कांबळे, श्रीरामजी पाटील, रवींद्रभैया पाटील, भास्करजी काळे, प्रमोदजी पाटील, एजाजभाई मलिक, सत्यजित दराडे, तिलोत्तमाताई पाटील, बापूसाहेब चौधरी, गोपालजी दर्जी, शालिग्रामजी माळकर, उमेशजी पाटील, ललित बागुल, वाल्मिक पाटील, रिंकू चौधरी, रमेश पाटील, प्रदीपजी देशमुख आणि त्यांच्या भाषणाच्या वेळी खरं तर मला खात्री पटली की 40 गावामध्ये तुतारी दणकून वाजणारे ते आदरणीय राजू दादा, सर्व पत्रकार बांधव, आपण सगळेजण उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे, त्यामुळे फार जास्त वेळ बोलणार नाही। आधीच्या वक्त्यांनी जे सांगायचे ते सांगितले। सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा राजू दादा शहरातून रॅली सुरू होती तेव्हा मी जयंत पाटील साहेबांना आवर्जून सांगितलं की अनेक ठिकाणी जेव्हा रॅली जात असते तेव्हा नमस्कार केल्यानंतर नमस्कार केला जातो, पण आज 40 गावात प्रकर्षानं जाणवलं हा जुलमाचा राम राम नव्हता, ही सर्वसामान्य नागरिकांमधली उत्स्फूर्तता होती। आणि ही जी उत्स्फूर्तता होती त्याला जयंत पाटील साहेबांनी मला तातडीने सांगितलं, ही जी उत्स्फूर्तता आहे ही राजू दादांच्या कामाची पावती आहे। आणि प्रत्येक चेहऱ्यावर माता भगिनीच्या, युवकाच्या 18 पगड जातीचे लोक हात हलवत होते, नमस्कार करत होते, 12 बलुतेदार दिसत होते, बाजारपेठेतून जात होतो। हे जात असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोष्ट दिसत होती की जसं महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलंय त्याच पद्धतीनं 40 गाव मध्ये सुद्धा ठरले की महाविकास आघाडीचाच आमदार करायचा आणि महायुतीला हद्दपार करायचा। कारण येताना मी अनेक गोष्टी बघितल्यानंतर 40 गावात काल रात्री आल्यानंतर मला राजू दादाने सांगितलं अनेक कामं सुरू होताना दिसतील। मगाशी कोणीतरी म्हणाले की विकासाच्या नावाचा डंका हा वाजवला जाईल। नंतर जरा खासगी चौकशी केल्यानंतर कळलं की इथं विकास या खिशातून या खिशात होते, उजव्या खिशातून काढायचा, डाव्या खिशात टाकायचा, असा काहीतरी एक विकासाचा पॅटर्न आहे। आणि मग जर कोण म्हटलं तर मला दोष देऊ नका का कॉन्ट्रॅक्ट येतं पण ठेकेदार नातेवाईक नाही तर मित्रच असतोय। आणि म्हणजे लाडकी बहीण योजना तशी 40 गावात काय लाडका साडू योजना चालू आहे हे तुम्ही म्हणताय, पत्रकार बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि या पद्धतीनं इथं जशी लाडका साडू योजना सुरू आहे तशी राज्यात एकच सध्या योजना चालू आहे, त्या योजनेचं नाव आहे लाडकी खुर्ची योजना। साधी गोष्ट बघा, तुम्हाला वारंवार जाहिराती केल्या जातात, या जाहिरातीवर भरमसाठ खर्च होतो। 270 कोटी रुपये खर्च झालाय जाहिरातींसाठी। त्यानंतर योजना दूत नावाची योजना आणली सरकारने। योजना केली कोणासाठी? लोकांसाठी। लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं? प्रशासनाचं। प्रशासनाचा पगार किती? काही हजार कोटी। एवढं असताना सुद्धा आणखी 300 कोटी तुमच्या खिशातले काढून 10,000 रुपये वेतनावर, 6 महिन्याच्या वेतनावर योजना दूत नेमले जाणार अशी एक योजना सरकारने आणली। बरं, या सगळ्या योजना करत असताना जाग व्हावं लागेल तर हरियाणातल्या शेतकऱ्यांसारखं जाग व्हावं लागेल। कारण इथं कपाशीचं उत्पादन घेता तुम्ही, सोयाबीनचं उत्पादन घेता, भाव काय सोयाबीनले? सोयाबीनला भाव काय? 4000। पर 2014 मध्ये गळ्यात टाळ घालू घालू लोक ओरडत होती, एक यात्रा निघाली होती, शेतकरी दिंडी निघाली होती, त्याला भाव काय मागितला होता? त्याला सांगितलं होतं 7000, आता मिळतोय किती?
4,000 नुकसान तुमचं किती? 3,000. सोयाबीनचं नुकसान क्विंटल मागे 3,000. एकरी उत्पादन किती काढताय? एकराला उत्पादन किती निघतं? किती कट्टे निघतात? 10 क्विंटल निघतात. 10 क्विंटल जर तुझं उत्पन्न निघत असेल तर एकरा मागे तुझं नुकसान झालं. या 1,500 द्या 30,000. आहे का नाही स्कीम? आहे का नाही लाडकी खुर्ची? कपाशीला आता भाव किती पाहिजे? किती? नुकसान किती? कपाशीचं उत्पन्न किती? एकरी 6-7 क्विंटल निघते. 5 क्विंटल निघते. 5 क्विंटल जरी पकडलं भावाहो तर 4,000च्या नुकसानी तुमचं माझं नुकसान झालं 20,000 रुपये. हे एकरा माग नुकसान होतं. आणि जेव्हा योजना दूत येऊन आणि एवढ्या मोठ्या जाहिराती घेऊन जेव्हा कोण समोर येतं तेव्हा त्यांना जरूर सांगा लाडकी बहीण योजनेला अजिबात विरोध नाही, कारण आपलाच पैसा आहे. अपोर्ग जन्माला आल्यावर त्याला जे व्हॅक्सिन देतो ना त्या व्हॅक्सिनवर पण जीएसटी असते. आणि माणूस गेल्यानंतर तिरणीवर जे कापड अंथरतो ना त्या कापडावर बी आपण जीएसटी देतो. आणि त्यातलेच 1,500 रुपये आपल्या खिशात येतात. त्यामुळे योजनेला विरोध नाही, पण लाडक्या बहिणीने नक्कीच सांगितलं पाहिजे लाडक्या भावाचं सोयाबीन आहे त्याचं काय, आणि बहिणीच्या बापाची कपाशी आहे त्याला कधी भाव मिळणार. आणि जर 10 वर्षापूर्वी 6,000 भाव पाहिजे होता, 10 वर्षापूर्वी तुम्ही मागणी करत होता 10,000 कपाशीला भाव द्या. या 10 वर्षात 60 रुपयाचं पेट्रोल राजे हो 100 रुपयाच्या पार गेलं का नाही? 450 रुपयाची खताची गोण आता 1650 रुपयाला गेली. याचा हिशोबच कोणी करायला झालं. आणि 4 वर्ष शेतकऱ्यांना नाडल्यानंतर आता परवा काहीतरी घोषणा आली ती म्हणजे आता सोयाबीनची खरेदी हमी भावानुसार करणार असल्याची खरेदी आहे. बरोबर? म्हणजे 4 वर्ष ज्यांनी नाडलं त्यांना अचानक निवडणुकीच्या तोंडावर जर उपरती झाली असेल तर मागच्या 4 वर्षाचा हिशोब विसरू नका. हीच तुम्हाला कळकळीची सांगणी. हरियाणामध्ये परिस्थिती बघा. हरियाणामध्ये झालं काय? निवडणूक लागली, प्रचार सुरू झाला. हरियाणामध्ये आज परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तिकीट परत करतायत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडणुकीतून माघार घेत आहेत. कारण हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सांगितलंय की ज्यांनी आम्हाला नाडलं त्यांना आम्ही सोडणार नाही. आणि हाच निकाल आता महाराष्ट्रातल्या जनतेने घ्यायची गरज आहे. कारण आवळा देऊन कोळा काढण्याची ही परिस्थिती आहे. म्हणजे आता कदाचित दिवाळीच्या आसपास निवडणुका लागतील. दिवाळीच्या आसपास जर निवडणुका लागल्या तर आमच्या माता भगिनींनी नक्की हा विचार केला पाहिजे. गोडे तेल 100चं 125 झालं. किती? 130. आणि खोबरं कितीच झालं? 150चं 190. म्हणजे खोबरं वाढलं, 40 रुपयांनी तेल वाढलं, 30 रुपयांनी दिवाळीला करंज्या तळणार कशा? दिवाळीला करंज्या तळायच्या आधी हा हिशोब करावा लागेल का किलो मागे जर एवढा भाव पडला तर 1,500 रुपये कुठं गेले तेच कळलं नाही. आणि मग आवळा देऊन कोहळा ज्यांनी काढला त्या भारतीय जनता पक्षाला हद्दपार करण्याशिवाय आता गत्यंतर नाही भावांनो. कारण हीच परिस्थिती बघा हरियाणामध्ये जी परिस्थिती सांगितली. आता मागे लोकसभेबरोबर निवडणूक झाली ओडिशाची. ओडिशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं. काल परवा अत्यंत एक दुर्दैवी परिस्थिती आली. सीमेवर रक्षण करणाऱ्या एका जवानाच्या होणाऱ्या पत्नीवर ओडिशामध्ये जिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तिथं पोलीस स्टेशन मध्ये तिचं शोषण करण्यात आलं. ही दुर्दैवी परिस्थिती उडवली. आणि मगाशी कोणीतरी उल्लेख केला, महबूबाईंनी उल्लेख केला त्याच्या एका आमदाराचा. म्हणजे गंमत बघा भावांनो. विशेषतः माझ्या तरुणांना मला सांगायचं, एक भारतीय जनता पक्षाचा आमदार जातीय तेढ वाढवणारी भाषण करतो त्याला उत्तर भारतीय जनता पक्षाचाच एक मुस्लिम समाजाचा नेता देतो. म्हणजे जिद भी मेरी बड भी मेरी, तुम
तुमच्या हातात फक्त दगड द्यायचे आणि यांनी मजा बघायची, ही जर यांची नीती असेल तर महाराष्ट्राची ही जी सामाजिक वीण आहे, ही सामाजिक वीण उसवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रात केलं. महाराष्ट्रातलं राजकारण नासवण्याचं काम जर कोणी केलं असेल, कोणी केलं? भ्रष्ट जुमला पार्टी आहे आणि भ्रष्ट जुमला पार्टी नंतर आज प्रत्येक मराठी माणूस हक्क मागतोय. त्याचा आमचा हक्क होता. देशात जेव्हा उभं राहून आम्ही बोलत होतो तेव्हा आम्ही सांगत होतो की महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत राजकारण आहे. आम्ही सांगत होतो की महाराष्ट्राचं राजकारण हे पुरोगामी राजकारण आहे, महाराष्ट्राचं राजकारण हे प्रगतिशील राजकारण आहे. हे सांगण्याचा हक्कच आम्ही महाराष्ट्राने गमावून बसलाय. हा हक्क आता आम्ही मागतो. म्हणजे महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणारी यांची नीती आहे. विचार करा, माननीय उपमुख्यमंत्री त्या दिवशी काय म्हणाले, महाराजांनी सुरत लुटलीच नव्हती. महाराजांनी सुरत लुटली नव्हती हे माननीय उपमुख्यमंत्री म्हणत असतील तर प्रश्न हा पडतो की कदाचित माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या दिल्लीतल्या बॉसची भीती वाटली की आमच्या महाराजांनी एकदा नाही दोनदा सुरतेला इंगा दाखवला होता. हा महाराजांचा पराक्रम. माननीय उपमुख्यमंत्री जर अशा साथी बदलत असतील तर दुसरा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातून गेलेले रोजगार जर बघितले तर 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही महाराष्ट्रातून पळवण्यात आली. वेदांता फॉक्सकॉन असेल, बर्ग ट्रक पार्क असेल, टाटा एअरबस असेल, एका पाठोपाठ एक प्रकल्प गेली. ही गुंतवणूक माझ्या भावानं विचार करा. माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, बातमी लिहिताना पटकन 4 लाख कोटी, 4 वर किती शून्य सांगा. भावानं आपल्याला कळतच नाही 4 वर किती शून्य. पण माझ्या महाराष्ट्रातल्या कष्टानं शिकलेल्या तरुणाच्या आयुष्यात आणि त्याच्या भविष्यात जो शून्य निर्माण झालाय, कारण या 4 लाख कोटीच्या गुंतवणुकीतून लाखो मराठी तरुणांना रोजगार मिळणार होता. हा रोजगार हातोहात काढून गुजरातच्या हाती देण्यात आलाय. आणि त्यामुळे या महायुती सरकारची नीती असेल तर ती नीती महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करण्याची आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष असेल, महायुतीमधली शिंदे शिवसेना असेल, गुलाबी जॅकेट घालून फिरणारी माणसं असतील, या सगळ्यांना आता टाटा बाय बाय करायची वेळ आहे. आणि म्हणूनच तुम्हाला एवढीच कळकळीची मागणी आहे, कारण खानदेशच्या मातीमध्ये जे काही पिकतं त्याचं जगाला वेळ लागतं. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण आहे. एक 84 वर्षाचा योद्धा समोर दिसतोय आणि हा योद्धा निडरपणे दिल्ली समोर महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हे ठामपणे सांगतोय. त्या योद्ध्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि आज पवार साहेबांना साथ देण्यासाठी तुमच्या प्रत्येकाची गरज आहे. महाराष्ट्रात जवळपास 40-45 मतदारसंघांमधून शिवस्वराज्य यात्रा येताना बघत आलोय. महाराष्ट्राचा निर्णय झालाय आणि त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्याचा आणि 40गाव विधानसभेचा सुद्धा हा निर्णय पक्का होऊ द्या. बळकट हातात मशाल पेटवून आता तुतारी वाजू द्या, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.